विचारलं गेलं काय करायला पाहिजे, तुम्ही लोकांनी त्याला सांगितलं की सगळ्यात बेस्ट एकच रस्ता आहे, डॉक्टरला बोलव, डेथ सर्टिफिकेट घेऊ, जाळू. आजकाल असं होत आहे. याने काय केलं, आपल्या डॉक्टरला बोलवलं दुपारी 2 वाजता की सर असं असं झालेलं आहे की पेशंट आहे, आणि जुना पेशंट आहे, 20 वर्षाचा जुना पेशंट हा गेला तिकडे 2:30 वाजता पोचला असेल आणि त्याने बघितलं पेशंट डेड. आणि याला लगेच त्याच्या डोक्यात आलं की आता आम्हाला DC मागितली, त्याला DC द्यायची नव्हती, अक्षरशः नाही द्यायची ना, पण काय रिलेशनशिप मेंटेन ठेवायचं आहे, 20 वर्ष जुना पेशंट आहे, आपल्याला सांभाळायचं आहे, काहीतरी करावं लागेल. परिस्थिती कठीण होती. समजा असं परिस्थितीमध्ये तुम्ही ट्रॅक कराल तर काय करणार? व्हेरी गुड. व्हॉट एल्स? We will refer to higher center. What else? See, situation I have given. Tell me what you are going to do. Government hospital. I'll tell you, every doctor does the same. No one will compromise. We say here because we are studying a lot. But truth is that the 20 years relationship always comes into picture. And we don't want to get indulged in any activity. You know what we do? लवकर घेऊन जा, वाचू शकते. The petty dialogue with every doctor. Referring to higher center. Referring to बरोबर आहे मॅडम. सेफर सेफ. आपला हेडेक दुसऱ्या डोक्यावर टाका, नंतर बघू काय. ऍक्च्युअली रियालिटी सांगतो. या डॉक्टरने पण तेच केलं. त्याने नायर हॉस्पिटलला पाठवलं. पण पाठवताना रेफरिंग नोट दिला. आणि रेफरिंग नोटमध्ये तरी काय लिहिलं? पेशंट अनकॉन्शियस फॉर युअर मेडिकल केअर. When reached the hospital, it was brought dead. PM केला गेला. Turned out to be unnatural death. Patient expired किती वाजता झाली होती? 10 वाजता. Rider notice, time of death, given to the police is in between 10 to 11. A referring note is of 3 o'clock. Got it. डॉक्टरला बोलवलं गेला, बरोबर डॉक्टर आला, बोलतो हो माझे सर्टिफिकेट. दुसरा प्रश्न, डेथ ओळखायला येतो का? बोलतो हो. त्यावेळी पेशंट जिवंत होती की मेली होती? टेल मी, अनकॉन्शियस इज व्हॉट? लाईव्ह ऑर डेथ? आर यू अंडरस्टँडिंग? डोंट डू दिस मिस्टेक्स. Even if you want to refer to higher center, don't write anything which can make you or bring you down. The solution. तुम्ही लिहा ना, पण अनकॉन्शियस का लिहिता? झालं पेशंट बरोबर, रेफरिंग नोट का देता? कळतं का? चला अनदर केस. मागू दे ना, रेफरिंग नोट द्या ना तुम्ही, काही फायनान्स घेऊ नका, लिहा ना. BP नॉट रेकॉर्डेबल, पल्स नॉट रेकॉर्डेबल फॉर युअर मेडिकल मॅनेजमेंट. पेशंटला काय कळतो, काय दिलं तुम्ही? नॉट रेकॉर्डेबल ना, नो ट्रीटमेंट इज गिवन. I have not visited and recorded. When patient is dead, see patient is dead. But you have seen patient is dead. What I said, you examine the patient, patient is dead. What primary registration you want to do? I try to understand the impact of law. You don't have a guts to say that patient is died, which actually you should do. You don't have a guts to send a patient to the police, PM or call a police, which you should do. But you can't do this. At least play a safe role. So another case. Suppose, see, I'll tell you, be a confident practice. Remove the fear of defamation. If patient is brought dead, the protocol of every hospital, a government hospital, to send it to PM or ask for the DC, tell patient to bring a DC and then take away the body. You should not say कि मी बघत नाही, तू हॉस्पिटलला घेऊन जा.
डीसी घेऊन या बॉडी घेऊन जा, नाही तर पीएम करेल. तर तुमचं हॉस्पिटलला का नाही प्रोटोकॉल? उद्या समजा हा मर्डर असेल तर असं केसेस आलेले म्हणून सांगतो. मग पोलीस तुमच्याकडे येते, पहिली बॉडी मॅडम तुमच्याकडे आली होती, त्यावेळी तुम्ही आम्हाला काय इन्फॉर्म नाही केलं. मर्डर पडून गेला, आता कोण शोधू? मग तुम्ही त्याला पडण्यात मदत केली. When brought dead to your hospital, now you have two options left with you. Either send body for the PM because it is in your custody, or if they don't want, tell him to bring a certificate from any of the local physician and then take away the body. Or I am going to call the police. If they are forcefully taking a body, inform the police. That what loss is. That what loss is. प्रॅक्टिकली पॉसिबल नसतात. भरपूर काही गोष्ट मी आज तुमच्याशी चर्चा करणार ते प्रॅक्टिकली फिजिबल नाही, पण त्यामध्ये बेस्ट ऑफ द वे काय आहे ते तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे. कळतंय? आय एम हिअर टू टीच यू लॉ. चलो सेकंड प्लीज. Sometimes patient is critical. Yeah. Patient dies on the way for coming to us. That time even relative asks when the patient died. So what should we say? Whether your child dies 15 minutes back, half an hour back. If we declare the death, that time. Good. And second thing, what you are saying, you ask the patient to get a DC. From where patient will get DC? Patient is my old patient. My The patient comes regularly. Now I'll answer. When you know the cause of death, if when you know the cause of death, you are confident of cause of death, you are absolutely legally allowed to give a cause of death or a death certificate. In a scenario where you are not sure of cause of death, and still the patient wants a DC, then it is your third. When patient died, the question comes in front of you. If patient's body was brought as dead, see, critical condition, broad, light, you have to restrict and tell the patient died. If it is broad dead, how come you diagnose and tell the time, what time patient must have died? You can tell, I am not a God. Hour before she died or he died, or 15 minutes before he or she died, or 2 hours before he or she died. How come I can comment? Do the PM and get the idea. Be bold. We want to eat a cake. Absolutely. Be bold. If it is your patient, you are confident of cause of death, go ahead. It is your right. Only thing which I will advise you, make an exam of the body. We just taught in our academic years. I will talk about DC when DC part comes. Very good. Then relatives will put a question mark like based on in front of you. And you are there and you always then you brought there. My answer again goes with you, sir. So he doesn't want now for PM. He doesn't want to go for PM. There is a routing mob. If you force you something, or they may injure you critically. That time, if this is a correct topic that you tell them to take him back wherever you want. I will not register this patient in our hospital and I will not take any evidence, paper evidence that he was brought to my house. Better it is in away. Is it right practice or I'll tell you. Good question what he asked, which can happen with any of the doctor. Rightly, it can happen with any of them. Now, again, situation wise you have to handle a case. You are the best people to decide at that particular junction. But only thing which I will advise you, if that particular patient was brought to you, in your view, if you see with your naked eye in front of you that person having any injury mark on a body, any strangulation mark on a body, then don't allow that patient to go away. Or if patient you send back, wherever you want you can take. In that situation you must inform the police. It can be unnatural death.
Because tomorrow, if this patient goes away, you advised to avoid the rowdy mob and criminate it. Consider criminated by taking a certificate some person. Or if it is a Muslim, naturally done their rituals and turned out to be unnatural death. Or before crimination, police intervene. Even certificate of some other people is there. Don't you think police is going to come to you? When you are sure cause of death is not unnatural and you don't want to give a DC, then yes, as per the situation you can play a game. Handle cases with all caution. Scenario has changed widely. Intellect. Even after they take the patient, dead patient, can we inform? Yes, very much. But take a detail about the patient. See, if you wish to inform a police, you at least take a detail of it. I'll explain you the case so you'll understand why detail is very mandatory. Very recently, a month back, case happened at Ghatkopar. You have read it in Times of India. What was happened in that case? A patient came with brushing head injury, little bleeding, brushing injury to the hospital with one motorbike guy, the two-person. Entered, CCTV is very clearly showing patients walking, going inside. RMO has done a dressing and written some medicine. Other guy has gone, brought medicine, shown to the doctor. This is all CCTV coverage footage. It was taken almost 15 minutes, whatever. And patient walkingly gone home. RMO has not written any detail about the patient. Because patient said, कि सर मेरे को सिर्फ पट्टी कर दो, मैं मेरा डॉक्टर के पास जाने वाला हूँ. This was a request of the patient. क्योंकि मैं सर आपके दवाखाने के सामने गिरा, वैसे हॉस्पिटल के सामने गिरा. It was a case of पंचोली हॉस्पिटल. 4 घंटे के बाद patient died. Was taken to Rajawadi Hospital, and Rajawadi Hospital has done a PM, and they have shown multiple fracture, cranial fracture. Cause of death is brain hemorrhage. Listening to the whole case, it was a question mark in my mind. If patient has got a fracture, orientation इतना अच्छा तो नहीं होगा, walking थोड़ी होगा, सब कुछ थोड़ी होगा. Second possibility is patient may have fallen again. Second possibility is, or while going home may have got giddiness or convulsion, fallen. Fracture must have extended, or someone has murdered. Who knows? Who knows? And after PM, police has sent the report, and police came to this hospital. Now what RM will answer? No record. Even if at all they want to trace a bike owner or the second person who was accompanying, they could not. Only on a photograph, what they can trace, they are doing still investigation. But what statement to be given, I have guided the people and we have given a statement of both the RMOs. But tell me, what you asked me, कि after the patient gone, even if you want to inform a police, what record you have got? So you need to have a name and address of the patient. Then you can inform. My request in today's scenario to be a cautious practitioner. Practicing in present, not carelessly. I'll give an example to make you more understanding in that particular case. It is a case of cardiologist. Very famous cardiologist at Dadar. A regular patient of his, of ISD, or the cardiac patient, every time regularly visiting, 72-year-old Parsi Baba was a regular patient for many years to this cardiac surgeon. Known case of ISD, all cardiac elements and everything. This Parsi Baba has adopted a daughter and given all property, naturally adopted daughter. But that adopted daughter fallen in love with the driver of that Parsi Baba, which Parsi Baba not liked.
And he said, I'll remove your name from all property. I'll donate the property. आणि मी काय केलं, तर ड्रायव्हर बरोबर जाऊन बाबाचं मर्डर केलं आणि या डॉक्टरला फोन केला की आता बाबा वडील गेले, आता तुम्हाला माहिती आहे हार्टचा पेशंट आहे, हे आणि ते आणि तुझं रिअल स्टोरी आहे डॉक्टर. व्हॉट हॅपन. आता कार्डिओलॉजिस्टला माहिती आहे, मी काय म्हणलं प्रेझेंटमध्ये प्रॅक्टिस करा. या कार्डिओलॉजिस्टने काय केलं, अरे तर माहीतच आहे तो जाणार होते, 72 वर्षाचे होते, आता हार्ट अटॅक आला असेल. अरे मला फोन केलं की असं पेशंट येणार, या माईचा DC देऊन टाक. अरे कोणी DC दिलं. बॉडी जेव्हा दफनाला म्हणजे त्यांचं जे रिच्युअल करायला गेलं तर कोणीतरी अनॉनिमस कॉल केला आणि बॉडी वॉज टेकन बाय द पोलीस अँड इट टर्न्ड आउट टू बी अननॅचरल डेथ. डॉक्टर वॉज अरेस्टेड इन दॅट केस, गॉट बेल. सेशन कोर्टमध्ये केस चालला अँड दिस डॉक्टर वॉज कन्व्हिक्टेड फॉर 3.5 years. वायपिंग ऑफ एव्हिडन्स ऑफ क्राईम. Answer that, be in present when you are practicing. Don't take your medical practice carelessly. Days has gone. People are knowing their rights. People are aware. You go to any micro-interior. You go to any micro-interior. $22 any micro-interior. 22 वर्षाचा मुलगा आहे तर ग्रॅज्युएट असेल. लिटरसी हॅज गॉन अप. लिटरेट नाही, इंटरनेट फ्रेंडली. चुकून तुमचा तोंडातून निघाला मलेरिया वाटते, तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज त्याला. RT मीटर दिलं तर त्याच्या कॉम्प्लिकेशन कॉन्ट्राइंडिकेशन तुम्हाला माहीत नसेल पण त्याला माहीत असतं. बरोबर आहे का? आणि त्यानंतर त्याचे राईट्स पण त्याला माहीत असतात की कुठे कुठे आपण डॉक्टरला त्रास देऊ शकतो. गुगल गॉड सगळं काय सांगतो, तुम्ही टाका ना, सगळं भेटेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जग चालू आहे, इन्फॉर्मेशन पोटावर आहे. मीडियाज त्यांना पण TRP रेट वाढवायचे. त्यांना एकच माहिती आहे, भगवान को बदनाम करोगे तो नाम होगा. कारण डॉक्टर भगवान आहे. कधी आपल्या बाबतीत जे आर्टिकल पेपरात येतात कधी वाचते का? भगवान या शैतान. एका पेशंटचा इंजेक्शन डेथ झाला होता, मीडियाने कव्हरेज केलं. केसमध्ये काही दम नव्हता पण मीडियाने हेल्पलाईन नंबर होता खाली स्टार न्यूज. आणि त्या दिवशी मी TV वाचत होतो, 9 मिनिटाची क्लिपिंग होती आणि पंचलाईन काय होती माहिती आहे? मौत का इंजेक्शन. आणि त्याच आठवड्यात सर एका कार्डियक हॉस्पिटलमध्ये रोज महिन्यात एखादा डेथ होतोच ना, एखादा शाखा प्रमुखचा डेथ झाला. शिवसेना मॉब आणि मग GTV वाले पोचले तिकडे. आता स्टार न्यूजनी सगळं TRP रेट वाढली होती ना, मग स्टार न्यूजला तोडगा देण्यासाठी जी न्यूजनी कव्हरेज केलं आणि त्यांचा पंचलाईन काय होती माहिती आहे? मौत का कुआं. काय पंचलाईन देतात हे लोक. आणि वाचतात कोण, बघतात कोण? कॉमन पीपल. काय रिस्पेक्ट राहणार डॉक्टर बाबतीत त्यांचा डोक्यात? डिसरिस्पेक्ट अबाउट द डॉक्टर. इमोशनली बघणारे सिरियल्स आपल्या सोसायटीमध्ये 60% फिमेल्स. एकटा कपूरच्या सिरियल असो की कोणाचा सिरियल असं घुसलेले असतात टीव्हीत आणि त्यांच्या हिरोला मारण्यासाठी प्रोड्युसर डॉक्टरला आणतो. खोटं मेडिकल सर्टिफिकेट, खोटं बिल. आणि त्या डॉक्टर बाबतीत कॉमन पीपलला काय मेसेज जाणार? सगळे डॉक्टर नालायकच. आज तो तर पिक्चर चालू आहे, तिथे डॉक्टरचा रोलच नाही. कळतं ना? मीडिया एव्हरी डे यू टेक अ न्यूजपेपर, एव्हरी डे आय टेल. फक्त पंचलाईन बघा. व्हॉट मॅसेज पीपल आर गेटिंग अँड वी आर नॉट डुईंग एनिथिंग फॉर दॅट. माझ्याकडे असे पण केसेस आले की मी सांगितलं बाबा सर तुम्ही फक्त साईन करून द्या, मी डिफेमेशन केस टाकतो. नाही रे, जाऊ दे. अरे कसाला घाबरता? कारण की बेस्ट वे ऑफ डिफेन्स इज अटॅक. पण नाही, तुम्ही करायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला सगळं काय पाहिजे आणि काय करायचं पण नाही. मीडिया
सॉफ्ट टार्गेट. माझ्याकडे कितीतरी केसेस आले सर. नोटीस येतो ना, माझ्याकडे डॉक्टर येतात, सर मांडोली करा. पेशंटनी फक्त धमकी दिली ना, बघून गेली, मांडोली करा. पोलिसांनी फक्त बोलवलं ना पोलीस स्टेशनला, तर बघा ना काही होत असेल. म्हणजे आम्ही सगळ्यात पहिले पैसे देऊन मिटवायचा प्रयत्न करतो आणि त्यांना तेच तर पाहिजे ना. आता काय चालू मुंबईत तुम्हाला सांगू, हे जे जीपीचं दवाखान्याच्या बाहेर उभे असलेले मुलं ज्यांना डॉक्टर हाकलून द्यायचं, छोटे मोठे पत्रकार, पॉलिटिशियन, हे जाऊन डॉक्टरला धमकवत आहे. जीपीना सांगतो की तुझी बायको MTP टॅबलेट देत होती, मला माहिती आहे, तू मला 50 लाख 2 लाख दे, नाही तर मी आता FDA ला कंप्लेंट करतो. शेवटी मांडवले 50,000 तर दे कमीत कमी. तो बिचारी देत होती की नाही देत होती, गॉड नोस. And if you give money, it becomes precedent. They know it is easy money. They can अरे कितीतरी NGOs मशरूम सारखे उद्भवलेले आहेत. आले की नोटीस पाठवा. अरे नोटीस आला की आपल्या डॉक्टरला असं वाटतं की काहीतरी मोठा गुन्हाच केलेला आपण. This is what happening. Just truth I am talking. I have got lots of cases like that. But we don't want to unite. Unity. Are you serious about unity? No. पण तुम्हाला मी सांगू आपली ताकद, 50 व्हाईट कॉलर उभे राहिले ना तर सगळे हलून जातात. तुमचा एखादा डॉक्टरवर एखादा अरेस्ट झाला, एखादा काय झाला आणि 50 डॉक्टर फक्त तिकडे पोहोचतो आणि रिझल्ट बघा. कितीतरी केसेसमध्ये मी केलेलं आहे, 1 नाही 2 नाही, कितीतरी केसेस. पण युनिटी नाही. अरे छोटी छोटी तर युनिटी करा. जाऊन बघा ना, ज्वेलर्स करोडोचं नुकसान होत होता की नाही रोजचा. पण 22 नाही 24 दिवस स्ट्राईक सस्टेन केली ना. काय झाला, प्रणवरावांनी काय केलं. आपण आपल्यापेक्षा चांगलंच आहे ते करोडो. पण आपला 1 दिवसाची प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला असं वाटतं की आता उपाशी मारायची पाणी येणार. रिक्षा ड्रायव्हर 8-8 दिवस स्ट्राईक करतात, आपण 1 दिवस नाही. द वर्स्ट पार्ट, लेट मी टेल यू, सॉरी फिलिंग. IMAच्या स्ट्राईकच्या वेळी मी भरपूर जागेवर गेलो होतो आणि एका जागेवर एका IMA प्रेसिडेंटने मला बोलवलं होतं मोटिवेट करण्यासाठी. हायली मोटिवेट केलं मी, पूर्ण एनर्जी टाकली मोटिवेट करायला. स्ट्राईकवर जा, स्ट्राईकवर जा. आणि निघताना हळू मला प्रेसिडेंट बोलतो, सर माझा RMO दवाखाना चालवला तर चालेल का. अरे सॉरी फिलिंग. राजा असं तर प्रजा कशी असेल. My goodness. And daily we are suffering. Daily we are suffering. चटर्जीचा केसमध्ये गेलो होतो गायनेकॉलॉजिस्टचा. नॉर्मल डिलिव्हरी, पेशंट वेंट PPH रात्रीचा 11 वाजता. PPH मध्ये गेली तर नॅचरली धावपळ चालू झाली. पॅकिंग केलं जे पॉसिबल होता. ब्लड नाही. रात्री 12 वाजता 1 वाजता पडापड डोंबिवलीला ब्लड नाही, कल्याणला ब्लड नाही, बदलापूरला ब्लड नाही. 4 वाजता 2 गायनेकॉलॉजिस्ट, 1 फिजिशियन, 1 एनेस्थेटिक, 5 डॉक्टर तिथे. 4 वाजता अल्टिमेटली हिस्टेक्टॉमी केली की कसं तरी पेशंटला वाचवलं. रात्रभर मेहनत केली. नो यूज. 6:30 पेशंट राहील. आता नातेवाईक जे जवळचे होते त्याने बघितलं डॉक्टर खूप मेहनत करतोय. म्हणजे ॲक्च्युली चूक पेशंटची पण होती ना, ब्लड नाही भेटलं, काय नाही भेटलं. त्याला काही, कारण की त्याला माहीत होतं म्हणून जास्त तो बोलणार नव्हता. पण जेव्हा एमर्जन्सी सिच्युएशन झाली त्यांनी सगळं कुठे फोन केला ना, साताराला, सांगलीला, औरंगाबादला, नांदेडला, सगळे नातेवाईक जमा झाले ना 8, 8:30, 9 पर्यंत. म्हणजे नातेवाईक आले त्यांना थोडी माहिती आहे का रात्रभर मेहनत केली. त्याला एकच माहिती आहे, अरे माझ्याकडे ते मानेला झोपडलं होतं मी, मग याला झोपड. म्हणजे आपली स्टोरी वाट लावली डॉक्टरांची, ब्लॅक अँड
मी डॉक्टर लोकांना मोटिवेट केलं की बाबा 324 टाकला आहे, 323 टाकला आहे, व्हायलन्स करणारावर पेलेबल ऑफेन्स आहे, कारण की पॉलिटिशियनचा फोन आला आणि आपण गप बसलोय. बोल सर काय करायचं, म्हटलं उठा माझा बरोबर चला, स्ट्राईक करून घरी नाही बसायचं, मार्च करा. अँड वी कुड एबल टू गिव्ह अ जस्टिस. द पीपल गॉट अरेस्ट अंडर 307 अटेम्प्ट ऑफ मर्डर. एक फिअर तर झाला त्यांच्यामध्ये, पण त्यांना मी तो दाखवण्यासाठी जमा केलं की 50ची ताकद बस झाली, 500 पण नको. तुमचा यवतमाळला तुम्ही 25 आणि 50 जमा झाले तर कोणी यवतमाळ बंद होतो, कळतंय का मित्रांनो? पण आता लॉ तुम्ही फॉलो करायला गेलं, समजा लॉ फॉलो करायला गेलं तर लॉ काय सांगतो माहिती आहे? एव्हरी प्रोसिजर यू परफॉर्म in which blood loss is possible, you have to reserve a blood. आता किती डिलिव्हरी मध्ये रिझर्व करणार ब्लड? पॉसिबल आहे का? पेशंट पडून जाईल, 1600 रुपये तुम्ही ब्लडला देणार, अजून मोठं एखादा केस होतो खराब ना. पण नाव इफ दॅट केस गोज रॉंग, कोर्ट काय बोलणार? इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. तुम्ही ब्लड का रिझर्व नाही केलं? तुम्हाला आम्ही बोललो तर ब्लड रिझर्व करू नका. यू आर निग्लिजंट. पेशंट तो बोलतो आम्हाला सांगितलं असतं तर रिझर्व केलं असतं ना. जिवंत होती तेव्हा नाही करणार. काय सर आता काय मेल्यानंतर तुम्ही पुढे सांगितलं मला. युनिटी is going to save you a lot, I'll tell you. If you want to get rescue, unity and support group. Oh, support group. आपल्याला एवढं इगो असतो की आपल्याला कोणाचे बोलायला पण लाज वाटते. पण मी सांगतो की आत्ताची सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला समजा सेफ पीसफुल प्रॅक्टिस करायची असेल तर यू नीड टू हॅव अ सेफ ग्रुप. आता सपोर्ट ग्रुप मीन्स व्हॉट? युअर लोकल पॉलिटिशियन, युअर लोकल कलिग्स. तो कलिग्स जनरल प्रॅक्टिसनर असो की कन्सल्टंट असो. मी नेहमी म्हणतो कन्सल्टंटला की जीपीची तुम्हाला गरज आहे आणि जीपीला की कन्सल्टंट तुम्हाला गरज आहे. कारण एकच आहे की समजा हा जीपी तुमच्याकडे पेशंट पाठवला, त्याच्याबरोबर मेडिकल मिशन झालेलं आहे. तुमच्यासाठी हा पेशंट 1 दिवसाचा असेल, पण या जीपीसाठी तो पेशंट 25 वर्षाचा आहे. आणि अशा वेळी तुम्ही जीपीला बोलवलं रेस्क्यू होण्यासाठी की बघ ना बाबा तुझा पेशंट झालेला आहे, आता काय करायचं? 100% गॅरंटी सांगतो, माझा पर्सनल अनुभव कितीतरी केसेसमध्ये की जीपी जेव्हा मध्यंतरी पडतो पेशंट कॉन्सोल होऊन जातात अँड युअर हॉस्पिटल इज सेव्ड, यू आर सेव्ड. Similarly, I always say to general practitioners, whichever pathy they are, to have a cordial relation with a consultant, because त्याच्याकडे anaphylactic shock आला, त्याच्याकडे काही रेस्ट्रिक्शन मेथडॉलॉजी असते का? The best person to save him is a consultant where he can rush. Even if patient died at that hospital, you will be safeguarded. But unity कुठे आहे? नियमा बरोबर आम्ही जाणार नाही, आय बरोबर आम्ही जाणार नाही. काय चालू आहे आमच्या मेडिकल प्रॅक्टिस? काय चालू आहे? आणि एव्हरीवन इज सफरिंग. एव्हरीवन इज सफरिंग. Tell me who is not suffering. If we really want to rescue us in situation, we don't have any option. I'll tell you, we don't have any option. You need to get united one, and you need to have a support group. Best support group is local, smaller politicians, your co-colleagues, your medical store people, your local police station, and a medical legal consultant. Of course, they are the best support group, I tell you. Why? I'll tell you why. Because in a court of law, the IPD paper and the OPD paper plays extreme important role. Because judge sitting there is not a doctor. He had to believe on the two people in front of him who is arguing for two people. And more than that, he had to believe on the paper in front of him. In a panic situation, how intelligently you made a paper, however intelligent you make a paper, you do mistake.
That is my experience now. But a third person comes in picture is peaceful peace, because he is not involved in the case. He is the best people to guide you. Or rather we say, you fax to us, you email to us, scan and mail to us, because we have got enough time in our hand to declare a death. Even if it is surgical death, or a delivery death, or whatever, we have got enough time to declare a death, 1 hour, 2 hours, whatever we want. So that 2 hours, be in touch with us, send us scan of paper and send to us. We are going to see the paper legally and medically. In majority of cases we have done, and nothing happened now. Sucrose injection given, first test dose, nothing happened, second dose, patient died. Paper is saved. But how we come in trouble, I'll share a case, you'll understand. In one peritoneal abscess cases I go on. What happened in that case? ENT surgeon has planned a surgery on OPD basis. 2 o'clock he called the patient. Send the investigation, blood investigation to pathological lab. 4 o'clock he phoned the pathology guy and taken a report on a phone. Everything was normal. Posted a patient to surgeon. 5:30 medical mishap occurred and patient died. 2 hours doctor had taken. After registration, everything. 2 hours they are taken to make a paper. And with their best of knowledge, they made all the paper. 7:30 police involved. Hello. Taken IPT paper. And this was sent to the council. That is medical council. The committee, medical committee. JJ Hospital. The finding which came later has given a comment on the paper. And 1 or 2 comments I'll share with your people. Given 100% oxygen was needed, why Ambuve was used? Question mark. But froth was observed, which was clear indication of edema, why Lasix injection given after 45 minutes? Question mark. कुठलाही डॉक्टर एवढं मोठं चूक करत नाही, पण लिहिताना आपण वेळ चुकतो ना, कळलं का? And third, deadly comment. Either investigation not done or not documented. कारण की तिथं डॉक्टर कमिटीवाले त्यांना माहित आहे की आमचा कलिग बिगर इन्व्हेस्टिगेशनचं ऑपरेशन कधीच नाही करणार. त्यांना खात्री होती, बरोबर की नाही? म्हणून त्यांनी काय लिहिलं? आयदर नॉट डन ऑर नॉट डॉक्युमेंटेड. जेव्हा हा केस, जेव्हा हे डॉक्टर अरेस्ट झाले, मी पोलिसांकडे होतो. मी बोललो 304A लावा. सेक्शन तुम्हाला समजवतो. 304A says causing a death without intention with a negligent act. Causing a death without intention with a negligent act attracts 2 years punishment maximum and bailable offense. Bailable म्हणजे it is our right to bail, which is a normal section applies to the doctor. पण या केसमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटरनी 45 minutes argued. 45 minutes argued. And his argument was that this particular case attracts 304 part 2. And what 304 part 2 says? Causing a death without intention, with the knowledge that particular thing can cause a death. Thin line difference. Causing a death without intention, with the knowledge that particular thing can cause a death. आणि the PPचा म्हणणं होता की लॉ मध्ये यस आणि नो हे 2च शब्द चालतात, वेग शब्द नाही चालत. प्रेग्नेंट आहे की प्रेग्नेंट नाही आहे, मधला काही असतो का? तर डॉक्टरांनी जे लिहून दिलेलं आहे की आयदर इन्व्हेस्टिगेशन नॉट डन और नॉट डॉक्युमेंटेड हा मधला वर्ड. आणि त्यांनी कंटेंट केलं की एक तर इन्व्हेस्टिगेशन केलंच नाही केलंय, डॉक्युमेंटचा प्रश्न कुठे आला? सो सेक्शन 2 चेंज्ड and 30 part 2 is a non-bailable offense with a 10 years punishment.
And let me tell you, friend, thereafter I must have got almost 16 to 17 cases where doctor was booked under 304 part 2 because police become intelligent. They know how to play with the sections. In one case, the GP referred a patient to a surgeon by saying or mentioning appendicectomy. He diagnosed as appendix on a report or whatever, mentioned appendicectomy surgery to be done. Surgeon went with the surgery. Complication occurred. Patient was shifted to another hospital having ICU facility because this hospital was not having ICU facility. Normally 80% of hospital doesn't have ICU facility. And patient died. FIR got lost. And you will not believe, in that FIR, with surgeon, with anesthetic, GP name came in the picture. And this was under section 304A, 304 part 2. When I been to this IO, investigation officer, की बाबा कसा ना तू GP ला फसवतोय, त्यांनी मला लेटर दाखवला पोलीस प्रोसिक्युटरचा. सांगितलं सर आम्ही पेपर पाठवलं होतं त्यांच्याकडे आणि त्याचं असं म्हणणं होतं की GP ला माहित होतं की या हॉस्पिटलमध्ये ICU फॅसिलिटी नाही आणि डॉक्टरांना पण आणि GP ना पण हे माहित आहे की सर्जरीचा एक कॉम्प्लिकेशन देत आहे म्हणजे त्यांना नॉलेज आहे आणि त्यांच्याकडे रिसर्चेशन मेथोडॉलॉजी नाही. इट अट्रॅक्ट्स. आणि याचा दुसरा अर्थ काय निघतो माहिती आहे? टू ऑल माय GP फ्रेंड्स, this particular development says that if you are doing injection practice, it is mandatory to have oxygen cylinder, suction machine, intubation tube, ambu bag, emergency tray in your clinic. वापरायला येत नसेल तरी चालेल, पण पंचनामामध्ये दिसायला पाहिजे. एखादा पेशंटला एनाफिलेक्टिक शॉक तुमचा दवाखान्यात आला आणि मेला तर नाहीतर सेक्शन अप्लाइज 304 part 2 non-bailable offense 10 years punishment. This is the development in the law. See why I am sharing, because I am getting a cases like that. And truth I am speaking here. Nothing hidden. Everything is clear on a paper. Laws are not good. Every surgery, before every surgery, before every delivery, every friend of mine must be doing HIV test. Am I right? Am I right? Then how you do HIV test? How you do HIV test? You do with card or you refer to pathologist? Single pathologist? You send to pathology and ask for the report. Shall I share you one of the deadly cases to warn you about this particular thing? Because it is learned from the field. And this case is of your neighbor. It is a case of shakeout. You have read the newspaper. You read the newspaper. We handled the case. What was happening in this case? The family medicine has admitted a patient with a chest infection and some related diarrhea, dysentery, whatever, another complication. On the basis of the clinical history given by the patient of recurrent respiratory infections, he could sense that there must be immunity block. That sense, so he advised HIV test, which the way you advise, the similar way, the normal way which we know. And HIV report came positive. Now, the relative of the patient brought the report in the hand of a doctor. Patient was accompanied. Doctor has seen the report. He said, relative to go, so that he can discuss with the patient about the element.
You heard this case? It was paper highlighted case. But he said, he is my brother, cousin brother. You can disclose anything in front of him. So he said, you got a check. Naturally, patient is going to get shocked. And proper counseling was done by the doctor. Okay, now you have to do CD4 and then viral load and all other things, and then you go treatment. And absolute proper counseling was done. And patient was discharged next day morning. घरी गेल्यानंतर आता एका कझनला कळलेलं आहे तर खानदानला कळेल ना. पेशंटला कळलं असतं कदाचित लपवलं गेलं असतं, त्यांनी पूर्ण खानदानला सांगून टाकलं, पूर्ण गावाला कळलं त्याला HIV आहे. तर कळतोच ना, अशी गोष्ट लागतात ना. मग त्याचे लोक नातेवाईकांना त्याला पुण्याला नेले आणि पुण्याला जाऊन त्यांनी परत टेस्ट केला. आता फर्दर टेस्ट करायला गेले ना, and it was shocking that all report gives negative. Repeated test negative. Now what? सुरुवातीला पेशंट तर खुश झाला की बाबा मला मल्टिपल टेस्ट केलं तरी की आता मला खरोखर निगेटिव्ह आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात नाही. आणि म्हणून तो परत आला, तो रिपोर्ट मित्राला दाखवलं, नातेवाईकांना दाखवलं. आणि मित्रमंडळी तर मित्रमंडळी ना सांगितलं का पैसे देऊन फोटो रिपोर्ट घेऊन आला, तुला आहे आम्हाला माहिती आहे. आता हे आपली सत्यता कसं लोकांना दाखवेल. त्या हिरोने काय केलं, जेवढं पॉसिबल होतं तेवढा प्रयत्न केला. जिल्हा सिव्हिल सर्जनला लेटर लिहिणं, मंत्रालयाला लेटर लिहिणं, जिथे कुठे पॉसिबल होता अगेन्स्ट द डॉक्टर लेटर टू एव्हरीवन, बिकॉज कुठे ना कुठेतरी काढायचं आहे. आणि मग आमरण उपोषणावर बसला तंबू गाडून. The unless and until action is initiated against the doctor, आता पेपर हायलाइटेड मॅटर, मीडियाने आणखी त्याला तर सिव्हिल सर्जनवर प्रेशर नाही येणार का? मग सिव्हिल सर्जनला त्याला कारण की वरून प्रेशर आले की काय चालू आहे तुमचं इकडे. मग त्याला काहीतरी ॲक्शन दाखवायचं म्हणून सिव्हिल सर्जनने हॉस्पिटलचा रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं आणि तो लेटर याला दिला की बाबा आता मी ॲक्शन घेतलंय, तू उपोषण परत घे. This was the whole matter. Right of confidentiality is violation of medical ethics. कुठलाही लॉ बसत नाही त्याच्यामध्ये. मला जेव्हा आले तर डॉक्टर साहेब माझ्याकडे मुंबईला आले, मी म्हटलं सर काही बसत नाही तुमचं सेक्शन. आणि दिस ॲक्शन इज ॲब्सोल्युटली रॉंग बिकॉज कॅन्सलिंग अ रजिस्ट्रेशन ऑफ अ हॉस्पिटल मीन्स यू आर पनिशिंग सुसाइड. Because in that hospital, gynec also goes, surgeon also goes, other faculties also goes. So who is going to suffer? The public. If you want to take any action, it should be individual. And that comes under medical ethics. But भीतीने पण काय झालं, ठीक आहे वी हँडल द केस, पण एक नवीन गोष्ट आम्हाला शिकायला भेटली कारण की त्याने प्रोटोकॉल दाखवला WHOचा, नाटोचा की हाऊ HIV टेस्ट शुड बी डन बाय द डॉक्टर. आय रिक्वेस्ट यू टू रिफर दॅट. You should follow the protocol for doing HIV test. Pre-HIV counseling, triple test, all sort of things which no one is following. Tomorrow, even if it is negative or a positive, the patient complains because now they have been given a knowledge. See, new thing which is developing. Let us see, I tell you, when I was talking in the morning also, I have taken a lecture of the chemist. Yesterday I also taken for Nanded, Nima and IMA, 2 lectures. New thing which came to know to me. In these issues, when these chemist people have gone and fighted against against all the policies, they have given a letter to the chemist people under 127K of Drugs and Cosmetic Act, which says that anything given to the doctor must be recorded to the extent, everything, the distributor. And not only that, the multi-vial which general practitioner takes to inject their patient, multi-vial, that general practitioner must maintain a record of each ml used for the patient. पॉसिबल आहे का? 2 ml मी याला दिलं. अरे आपण 2 ml देतो कुठे आपल्याला?
एवढं फाटलेली आहे डॉक्टरांची. जीपीनं विचारा, औरंगाबादला कोणाला कोविडचं रिएक्शन आला असेल तर यवतमाळला वरण देणं बंद होतं. आणि इंजेक्शन द्यायचं पण असेल ना तर हाफ सीसी, 50 रुपये घ्यायचं ना. अरे हाफ सीसीने तो बरा होणार आहे का? तुमची प्रॅक्टिसची वाट नाही लागणार का? पण वाय यू प्लेइंग विथ योरसेल्फ? काही होत नाही. लॉ इज गुड. आय टेल यू द गुड थिंग. आय टेल यू लेटर. लेट मी टॉक अबाउट बॅड थिंग्स. आणि मी आता तुम्हाला गुड सांगितलं, यू कॅरी अवे. आय टॉक अबाउट गुड थिंग. डोंट वरी. आय एम नॉट गोइंग टू लीव लाईक दिस. I am going to leave with all smiling face. No, don't worry. But let me talk about the bad things first. And bad thing that, with the reason that you should be cautious. Amit sir, कितने बजे तक है? Till what time, sir? And I am going to stay at Yavapal. If you tell, I will be continuing till 2 o'clock also. So मेरे लिए टाइम का प्रॉब्लम नहीं, क्योंकि मैं कहीं भी जाता हूँ तो I do justice with me. Justice with me means whatever I know I want to pass it. नहीं, क्या होता है, मेरे को टाइम बताएंगे तो फिर आई कैन स्किप ऑफ द थिंग्स. ऐसा नहीं होना चाहिए कि मैं 1 घंटा तो मेरे को 1 घंटे में आपको सब कुछ सिखा देता हूँ. चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. इट इज 8:30. बाय 9:30 आई ट्राई टू फिनिश द वर्क. कोई इशू नहीं ना? गुड, थैंक यू. आई कैन डू जस्टिस विथ मी. सो नॉट ओनली HIV this thing. For any investigation you do now, the new law says unless and until it is signed by MD-PAC, it is invalid report. And if you proceeded on the basis of these report, which is not signed by MD-PAC, for treatment, you are negligent. Suppose that report shows malaria positive, or if the report shows typhoid positive, or report shows thrombocytopenia, and you are believing on that report, furtherance to that, obtain a treatment, and that is not signed by MD-PAC. Is the law. I know microinteriors don't have much MD-PACs, but law says High Court has given a stay to MD-PAC people. Till the time it is heard, this stay is given. Now till the time is, it could be 10 years, it could be 20 years. These are the development in law. Every day new thing is getting developed, and we are unaware of the law. Following the things. Now, few more things which needed to be highlighted to your people. Many common issues other than the things. Drug reaction, nothing more to talk about this. Just don't worry. Anything happen in your clinic, I'll tell you what are the safeguarding. But let be anaphylactic shock, let be drug reaction. Be cool. Only thing which I request to every medical fraternity people: handle any complication with best of knowledge. Try to research the patient. Do everything which has been taught to you, because law says medical mischief is common. You are not a god, so you are not negligent if you have given a due care. If complication happen and all the care which other prudent doctor would have given to save these people, that is prestige methodology, you have done, or something which probably he must have omitted, you are not omitted, then you are not negligent. Even patient dies. So don't worry about any death happening in your places. Issuing a certificate, yes, lot to talk about this. Hundreds of cases with the certificate I must have got. And satyata काय आहे माहिती? आपला लेटर आपण